आणि म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती. पण त्याही प्रश्नाकडं त्यांनी बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इतर भल्याच्यासाठी भारतामध्ये काय पडलं याचा विचार केला तर त्याचं काही समाधानक चित्र या ठिकाणी दिसत नाही. दादा साहेब, रोहित दादा पवारांवरती देखील आता ईडीची नोटीस जी आहे ती त्यांना आलेली आहे. यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे. काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे? कारण आधी हे तुम्हाला आली, नंतर आता रोहित दादांना आली, म्हणजे अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले, सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकले. आता अनिल देशमुखांचा आरोप काय होता? एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली, त्याची 100 कोटी 75 कोटी. चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत टाकले. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली, तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख का 1 कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय 100 कोटीचं. आणि शेवटी कोर्टाने ताशेर वाजून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री होता त्याला 6 महिने आत जावं लागलं. तीच गोष्ट संजय राऊतांची. तुम्ही कोणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठलं तरी कुणाचं तरी बांधकामात काहीतरी तुमचं लक्ष होतं असा एक आरोप करून त्यांना त्या ठिकाणी आत टाकलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचं दिसतं. मला ते नोटीस दिली आणि ज्यावेळेला मिळाल्या नोटीस दिली तर मी आत्ता येतो, आता आलं सगळे हात जोडत येऊ नका आणि नंतर काय झालं माहिती नाही. अशा अनेकांना नोटीसा दिल्या. तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी बातमी तुम्ही छापता की फक्त विचारले नावाचे एक आमदार कोकणाचे, त्यांच्याकडे हे झालं. आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नाउमेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस त्यातनंच आलेली आहे, दुसरं काही नाही. आणि त्याची काही चिंता नाही. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहित? प्रश्न असा आहे, प्रश्न एकट्या रोहित दादांचा नाही, सगळ्यांचा आहे की ज्यांचे रोहित दादांचा नक्की आहे, पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं, वास्तविकतेचं मानणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साहेब, खरं तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं, शहरी भागातही माहीत नव्हतं. मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाक दाखवत आहेत. अगदी तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे. अभिजित दादांना पण वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे. तुम्हाला सांगितलं ना की या आयुधाचा संबंध राजकीयदृष्ट्या वेगळी मतं मानणाऱ्यांना नाउमेद करणं, तिचं दहशत निर्माण करणं याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालू आहे. याच्या आधी सरकार होती, त्यांच्या काळात नरसिंगरावच्या काळात मी त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, आम्हाला कधी ईडी माहीत नसतं. त्याच्यानंतरच्या काळाची ग्रहण बघितली, देवेगौडाचं बघितलं, गुजरातचं बघितलं. या कुणाच्याही कालखंडामध्ये हे चित्र नव्हतं, मनमोहन सिंगाचं नव्हतं. आज सातत्यानं एकच पक्ष सत्तेवर आल्याच्या नंतर या आयुधांचा वापर करतो आहे. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल आणि या प्रवृत्तीला विरोध करावा लागेल.
इंडिया आघाडीचं लोकसभा निवडणुकीसंदर्भात तिकीट वाटपाचं सूत्र कसं असेल राज्यात? साधारणतः असं आहे की आम्ही एक कमिटी केली. त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि हे आपले